अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन येथे रुग्णांना बेड मिळत नसल्याची तक्रारी कायम असते। सोमवारी रात्री 8:30 वाजता 3 महिलांनी आपल्या एका रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले होते। यावेळी अपघात कक्षातील डॉक्टरांनी सदर रुग्णांची तपासणी करून त्याला भरती करण्याचा सल्ला दिला, परंतु यावेळी रुग्णाला नेण्यासाठी एकही कर्मचारी मिळाला नाही। अखेर या 3 महिलांनीच आपल्या रुग्णाला स्ट्रेचरवर झोपवून वॉर्ड क्रमांक 6 मध्ये भरती करण्यासाठी घेऊन गेल्या, परंतु तेथे गेल्यावर कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने रुग्णाला भरती घेण्यास नकार दिला। वॉर्डात बेड नाही, तुम्ही रुग्ण घरी घेऊन जा असे म्हणताच नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। यावेळी रुग्णाच्या सोबत असलेली बहिणीने जर रुग्णाला काही झाले तर त्याला जबाबदार रुग्णालय राहील असा इशारा देत रुग्णाला वॉर्ड बाहेर घेऊन आली। माझं नाव स्नेहल तायडे, हा माझा भाऊ अनिकेत तायडे। आताच माझं मॅरिड झालंय, लग्न झालंय माझं। आणि मी गावावरून आली, यायला दवाखाना मी याची हालत बघितली, याला दवाखान्यात आणले, अमरावतीच्या इरविन दवाखान्यामध्ये। पण या डॉक्टरनी चांगलं ट्रीट नाही केलं, यांनी आम्हाला बेडसुद्धा दिला नाही, बेड तर दिलाच नाही, माझ्या पेशंटला बाहेर ठेवलं, स्पॉट बॉय पण दिला नाही आम्हाला लेडीजला त्याला उचलावं लागलं, स्ट्रेचरवर न्यावं लागलं। आणि ते पुन्हा मला म्हणते तू मला आर्ग्युमेंट करते असं म्हणते, आणि ते काय म्हणते कॉमन सेन्स नाही आहे का असं बोलतात त्या मॅडम सिस्टर इथल्या। इथं काही पेशंटला चांगलं ट्रीट करत नाही, बस मी एवढं सांगते। मी पेशंट आता माझ्या घरी घेऊन जाते, आता काय करू, माझ्या जर पेशंटला कमी जास्त जर झालं तर कोण रिस्क घेणार याची वाली? कोण घेणार रिस्क? कोणी घेणार आहे का याची रिस्क? तर मी ठेवायला तयार आहे माझ्या पेशंटला नाही एका बेडवर 2 ॲडजस्ट करा म्हणते, एका बेडवर 2 कसं काय ॲडजस्ट करा? त्याची हालत एवढी बेकार आहे, पेशंट किती सिरियस आहे तुम्ही बघा।